तर एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात येईल, काय? संत महात्मे हे सर्वज्ञ, आणि सर्वज्ञ त्यांना म्हटलं जातं महाराज. कुणाला? भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ, या तीनही काळाचं तत्वज्ञान ज्यांना असतं त्यांना सर्वज्ञ म्हटलं जातं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं संत महात्मे हे सर्वज्ञ, तुम्ही आम्ही सर्वजण अल्पज्ञ. विठाल विठाल संतांना तुम्ही कोणत्याही काळाचा प्रश्न विचारा. काय? संतांना तुम्ही कोणत्याही काळाचा प्रश्न विचारा, अचूक उत्तर मिळेल. हो, विचारा, तुम्ही प्रश्न विचारा. महाराज, अरे बाबा महाराज, पुढं काय होणार आहे? पुढं कोणता काळ आहे? बोलत चला. भविष्य काळ. महाराज, पुढं काय होणार आहे? ऐका, भविष्य काळाचं उत्तर संत महात्म्यांनी काय लिहून ठेवलं ऐका. पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल. काय विपरीत होईल? बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल. 5 वर्षाची नारी दादा भ्रतार मागेल. 6 वर्षाची नारी दादा गर्भीण होईल. ऐक दादा कलियुगाची थोरी. पुत्र तो होईल दादा पित्याचा वैरी. आणि भ्रतारा सोडून घरोघरी हिंडतील नारी. थोर थोर पर्वत उडून जातील. 18 जाती एके ठिकाणी आरक्षण मागतील. असं काय नाही ना. 18 जाती एके ठिकाणी जेवतील. त्या काळामध्ये माझ्या शांती ब्रह्मनाथ बाबांनी भविष्य काळाचं उत्तर लिहून ठेवलं, पण आज सत्यामध्ये उतरलं. पुत्र तो होईल दादा पित्याचा वैरी. आणि भ्रतारा सोडून घरोघरी हिंडतील नारी. भविष्य काळाचं उत्तर विठाला. महाराज, का रे बाबा, भविष्य काळाचं उत्तर आम्हाला कळालं. बरं, मग आता सध्या काय चाललंय ते सांगा. सध्या 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 कोणता काळ आहे? सध्या चालू वर्तमान काळ. मग सध्या काय चाललंय महाराज? सध्या देव धर्म सांदीला पडलेत आणि विषयासक्त कलियुगामध्ये गोंधळ घालणारी माणसं फार झालेत. देव धर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजतसे. विषयी गोंधळ गाजतसे. काय चाललंय सध्या? सध्या देव धर्म सांदीला पडले आणि विषयासक्त कलियुगामध्ये गोंधळ घालणारी माणसं फार झाली महाराज. वर्तमान काळाचं उत्तर काय चाललंय सध्या? जनतरी देखे गुंतले प्रपंचे. स्मरण ती म्हणे त्याचे त्याशी नाही. माणसं प्रपंचामध्ये रंगून गेली आणि ज्या देवानं मनुष्य देह दिला त्या देवालाच माणसं विसरली. वर्तमान काळाचं उत्तर. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी. वर्तमान काळाचं उत्तर. बरं महाराज, भविष्य काळाचं उत्तर आम्हाला कळालं. बरं, मग वर्तमान काळाचंही उत्तर आम्हाला कळलं. बरं, मग आता भूतकाळ सांगा. भूतकाळ तुम्हाला सांगू का दादा हो, कितीही मोठा विद्वान प्रखंड पंडित असू द्या, या प्रश्नापुढे थंडगार पडतंय. का? सगळ्यांच्या अगोदर काय याचं उत्तर कोणाकडे नाही. भूतकाळ. सगळ्यांच्या अगोदर काय याचं उत्तर कोणाकडेही नाही. पण सगळ्यांच्या अगोदर काय याचं उत्तर कोणाकडे जरी नसलं तरी सगळ्यांच्या अगोदर काय याचं उत्तर माझ्या संतांकडे आहे. काय सांगितलं उत्तर भूतकाळाचं? पहिले कोठेची नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही. इथं चंद्रही नव्हता, इथं सूर्यही नव्हता, इथं ताराही नव्हता. मग कळत नाही दादा, इथं काहीच नव्हतं. म्हणून संतांनी शब्द प्रयोग केला, अवघे शून्याची होते पाही. बरं, मग कान्होबा तेरे तेरे तेरे
बरं मग तिथं एक ढालगजा निर्माण झाली, तिचं नाव माया. तिने बा एवढी ख्याती केली, अमरपुरीचे घरकुले कान्होबा तेरे तेरे तेरे, व्याली 5-25 पोरे. इथं एक ढालगज निर्माण झाली, तिचं नाव माया. आणि त्या मायेला पहिल्यांदा 5 पोरं झाली. किती? 5. कोणती 5? 2 मृदुंगमणी, 1 कीर्तनकार, 1 चोपदार आणि थोरलं पोरग इकडे विनेकरी बाबा. ही 5 पोरं झाली का? ही 5 पोरं झाली का? नाही. मग कोणती 5? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. अशी चित्र विचित्र सृष्टी त्या भगवंतानं निर्माण केली. विठाला विठाला जगाची निर्मिती करत असताना देवानं अति विचित्रपणा निर्माण केला. जग निर्माण देवानं कसं केलं बघा. काही जमिनीवरनं चालणारे, जगाची निर्मिती सुरुवात. काही जमिनीवरनं चालणारे, काही पाण्यातून चालणारे, काही आकाश मार्गाने क्रमण करणारे, काही जलचर, काही भूचर, काही चर, काही खेचर, काही अचर. काही जमिनीवर चालणारे, काही पाण्यातून चालणारे. पण काही काही ठिकाणी देवानं जगाची निर्मिती करत असताना अति विचित्रपणा निर्माण केला. महाराज म्हणतात, सापा दोन्हीच्या ठाई म्या चरणच केले नाही, एक एक केले बहुपाय. बघा देवानं जग कसं निर्माण केलं. 8 फूट लांबीचा साप. किती? 8 फूट लांबीचा साप. किती पाय आहेत मला सांगा? आहे पाय? नाही. देवानं जग कसं निर्माण केलं बघा. अति विचित्रपणा. 8 फूट लांबीचा साप, पायाचा पत्त्या नाही. चला पुढे. 6 इंच लांबीची कोंब. काय रे बाबा, किती पाय आहेत? आता म्हणा, मोजता येत नाही. 8 फूट लांबीचा साप, पायाचा पत्त्या नाही. आणि 6 इंच लांबीची कोंब, पायीच मोजता येत नाही. सापा दोन्हीच्या ठाई म्या चरणच केले नाही, एक एक केले बहुपाय. काय देवानं जग निर्माण केलं. पण देवाच्या लक्षात आलं, जगाची निर्मिती करत असताना आपण सुरुवात जी केली ते सगळे असे आडवे चालणारे, जमिनीवरनं चालणारे, पाण्यातून चालणारे आडवे. तेव्हा देवाच्या लक्षात आलं, आपण आडवे तयार केले, पण ह्या आडव्यांना देव कळत नाही. असं कोण म्हणतंय? देव म्हणतंय ह्या आडव्यांना देव कळत. तुमचा पुरंदर तालुका आहे, द्या सोडून विषय. आमच्या बोर तालुक्यात सप्त्याची वर्गणी या ना उद्या. चांगल्या कामाला सुद्धा खोड घालणारी माणसं आमच्या तालुक्यात आहेत महाराज. तुमच्याकडचं चांगलं आहे. पत्रिका बघितल्यानंतर खळद गाव काय ते कळालं. विढाला विढाला कीर्तनाला बोलवणं म्हणून वर्णन करत नाही. इथून 10व्याचं प्रवचन करून गेल्यानंतर केळवड्याला, आपलं केळवड्यालाच ना नाही, पुढं शिवऱ्यात प्रवचन होतं. आणि शिवऱ्यातल्या प्रवचनात मी सांगितलं की जर स्मशानभूमी जर जाऊन बघायची असेल तर खळदगावची. स्मशानभूमी नाही दादा तुमच्या गावची, मंदिर आहे मंदिर. वा. आणि मी पदरसं बोलत नाही, मला पाकिट जास्ती द्यावं म्हणून मी असं कौतुक करत नाही. इथं आबा बसलेत, चेअरमन साहेब बसलेत, ते सुद्धा तिथं 10व्याला होते की नाही. मी त्यांना पाहिलं नसताना सुद्धा वर्णन केलं होतं की जर आदर्श घ्यायचा असेल तर खळदगावच्या स्मशानभूमीचा आदर्श घ्या. अरे अख्खा हरी पाडलेला आहे महाराजांनी तिथं. विठाला विठाला देवाला वाटलं हे सगळे आडवे चालणारे आहेत, मग यांना देव कळत नाही, मग मला कुणीतरी देव म्हणावा असं देवाला वाटलं. देवाला वाटलं साहजिक आहे. आपल्याला बी वाटतं ना, मला कुणीतरी काय ना चांगलं.
मी का खोटं बोलून राहिलो का दादा? देवालाही वाटलं मला कुणीतरी देव म्हणावा, म्हणून देवानं ही सुधारलेली आवृत्ती तयार केली. महाराज सुधारलेली आवृत्ती. चला पुढे. ज्या देवानं हे जग निर्माण केलं त्या देवाकडे बघा. त्या देवाला रंग आहे का? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. 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 हे निराकार निरगुण, निराकार निरगुण, तुझी रघुराया, तुझी रघुराया. हे मै गुलाम, मै गुलाम, मै गुलाम तेरा. 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 प्रथमेश बुवा ते संबूळ वाजलं पाहिजे. संबूळ आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही. राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या. इथं माझ्या अंगात यायला लागलं. इकून कोणतरी उठल गोल गोगावले. माया आहे. मी सांगितलं ना ढालकच निर्माण झाली. ते संबूळ वाजलं पाहिजे. मला नाही येत पकवाज वाजवायला, पण कुठं काय वाजवते तुम्ही म्हणाल बाबा तुम्हाला एवढं कळतं तर तुम्ही पकवाज वाजवाय का शिकला नाही? याचं कारण तुम्हाला सांगतो. मी परमार्थात एंट्री करत असताना थोडा विचार केला की पकवाज वाजून पैसे लय मिळतील का, कीर्तन करून लय पैसे मिळतील. कारण आता बरेच गायक कीर्तनाकडे वळाले, बरेच मृदुंगमणी कीर्तनाकडे वळाले. त्याच्यापेक्षा असं वळण्यापेक्षा आपलं पहिलंच वळलेलं बरं. विठाला विठाला विठाला. काय सांगत होतो? तुम्ही जागे का? मै गुलाम, मै गुलाम, मै गुलाम तेरा. ज्या देवाला जग निर्माण केलं त्या देवाला रंग नाही, रंग नाही, रूप रूपही नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. मग जग निर्माण करणाऱ्या परमात्म्याला रंगही नव्हतं, रूपही नव्हतं. जगाची निर्मिती करणाऱ्या देवाला नावही नव्हतं दादा. देवा नाही